सगळ्यांचा मी खास करून मीडियाचा आभार मानतो। तुमचं ते सूत्र आहे ना, त्या सूत्रामुळे ही पत्रकार परिषद घेतो आणि मग सूत्र मधात ठेवायचे नाही, डायरेक्ट गोत्र आणले पाहिजे आणि सूत्रातूनच ही बातमी इतकी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली। मलाही माहित नव्हतं मी विधान परिषदचा उमेदवार होऊ शकतो किंवा आमदार होऊ शकतोय। केवळ आणि केवळ मीडियामुळे ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलंय, मला कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असेल। हे तुमची कृपा आहे। कधी कधी एखादी म्हणजे बाबा उद्या जर विधान परिषद भेटली तर ते मीडियाची कृपा आहे असं म्हणावं लागेल, काही हरकत नाही। म्हणून तुमचं मी आभार मानतो। एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं। मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करून म्हणून, कारण त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते। 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती, पण ते झाली नव्हती। पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता। आणि माझं मंत्रीपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबांकडे मंत्री होतोय आणि शिंदे साहेबांकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो। पण माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम, बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असं होता। बच्चू कडू बीजेपी सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला। मधात जरांगे साहेब होते। ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला। पण नंतर भूमेन म्हणजे याच्यामध्ये देवाभाऊला खरं तर आभार मानावं लागेल। त्यांनी भूमिहीन लोकांसाठी आमची मागणी होती की अपघात विमा लागू करा। जसं शेतकऱ्याला अपघात विमा आहे तसा शेतमजुरांना पण तो लागू झाला पाहिजे, त्याचाही शासन निर्णय निघाला आणि घरकुलासाठी पुन्हा शिंदे साहेबांनी मदत केली आणि 50,000 रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी सुद्धा वाढीव आले। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाअट पगार देणं भेटणं सुरू झाले, जे शेवटच्या घटकातले आहे। एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आम्ही एका वर्षात काय काय घेतलं तर एकूण 40 ते 45,000 कोटीचं बजेट मी सांगतोय आमच्या आंदोलनामुळे सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवावं लागलं हे। आणि हे सगळं असताना मला असं समजलंय मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार। आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही। मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे। कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल आणि